हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. काय भावा बहिणीनं झालं का सगळ्यांचं जेवण? माझं तर झालं बघा जेवण फिवण. काम पडलेलं पण आता झाडांना पाणी दिलं. हे काय मस्त झाडांना थंड थंड केलं. भांडी नेहमी घासल्यात नेहमी राहिल्यात घासायची. बघा खटव घातल्यात पाणी. आज शिवण्याची शाळा लवकरच सुटली. शिवण्या आली. शिवनो या काय आज काय होतं शाळेत? आ इकडे येऊन सांग. जेवली का तू? शिवण्याला आता शाळेतनं लांबून चलत आली ना भाऊ बहिणीनं. म्हणली मम्मी मला आहे ना गरम झाले गार पाणी आंघोळ करू वाटली पायपा खाली. म्हणलं कर. ती काय दत्ताच्या झाडात ती उमराचं झाड आहे ना त्या झाडाच्या बुडात दिलंय पाणी सोडून. मस्त पैकी. दुसरी खुर्ची घेऊन ये ग बाई शिवने. हा काय नाही खाली बसायचं होतं. खाली ग तिकडे राहू दे. घेतली काय झाडांना पाणी दिलं भावा बहिणीनं. मोटर चालूच आहे. ते उमराच्या झाडात सोडलंय पाणी. जरा उन्हाची झाडं कशी गार केली ना म्हणजे त्यांना बी जरा गारवा वाटतो ना. ही बघितले कशी झाल्या झाड नादखोळा. हे काय गुलाबाची फुलं तीन जास्वंदीचं छाटलं होतं आता चांगलं फुटलंय. ते का दिसतंय का तिकडं? दोन गेले तर दोन शाळेतच आहेत. अपूर्वा आणि पिया. आता लागतील की उन्हाळ्याच्या सुट्ट्या. हे काय गुलाबाच्या बुडात दिसतंय का पाणी चांगलं जरा गार केली झाड. भांडी पडल्यात अजून तिथं घासायची. निमे घासल्याची निमे आहेत. सकाळी चुलीवर स्वयंपाक केला होता भाऊ बहिणीनं मी. मस्त अशी कोबीची भाजी सुकटाचं कालवण. परत तुम्हाला सांगते काय केलं अजून डाळ होती मटकीची रात्री केलेली आणि बाजरीच्या भाकरी केल्या. लय उन्हाचा तडाखा झाला. जरा झाडांना पाणी दिलं ना म्हणजे झाड कशी त्या चिमण्यांची लय खेळते ते तिथे. गार झालं उमराची झाड आता. थंड झालं बघा थंड. आळूची पानं तीन लावले ती तिकडे. पपईची झाड आले. डाळिंबीची आंब्याची व्हायचे. थोडी पत्ताच उप जरा याय नाही. काय झालंय काय नाही. आळूची पानं चांगली टबारी टबारी मोठी झाली. दाखवते तुम्हाला. अरे वाईप राहीना ना.
प्रेशर आहे जरा, टाकीचं पाणी बंद केलंय ना. नवरा असल्यावर नवरा देत असतोय झाडांना पाणी, पण आता कामाला जातंय 2 दिवस झालं त्याच्यामुळं मीच देते ना. ती घरी असल्यावर देते, ती घरी नसल्यावर मग मी देते. चांगले हिरवी केलेत आता झाडं भाऊ बहिणी. हिरवं पारवं असल्याशिवाय तसं भारी वाटत नाही ना. मी काय आळूची पानं दाखवते तुम्हाला. हो का आळू तिथं लय गावात झाले आता. तिथं खाली पहिलं भाजीपाला करायची ना तिथं. शिवण्या मला म्हणत होती त्या दिवशी, मम्मी आपल्याला आळूच्या पानं करू. म्हटलं बघू. लय राडा पडला अजून. हो तुम्ही आंघोळ करायला लागले ते दाखवते तुम्हाला. कशा आंघोळ करते ते तुम्ही. शिवना मोटर बंद कर. टाकीचा कॉक चालू करून ये. दिलं झाड केली थंड थंड. आता हा काय झालं करायला? हा कस काय आहे ना खाली वाढायचा नुसता. पुढानाच वय उंची, तिची उंचीच पुढा नाही. टाकीचं पाणी बंद करून झाडांना पाणी देताना जरा फास्ट मध्ये चालतं ना पाणी. त्याच्यामुळं मग बंद करावं लागतं. दुईकडे पाणी चालू असलं ना मग काय होतं, जरा थोडंसं कमी येतं. टाकीला बी वर जायचं असतं ना पाणी, त्याच्यामुळं. आता ऊन लय वाढायला लागलंय भाऊ बहिणी. आता होळी झाल्यावर अजून ऊन वाढल. काल ह्याची थोडी थोडी हलकी छटणी केली ह्या झाडाची. मी महाग त्या झाडाची केली होती तो का मोरपंखी. इथं जोडीनं 2 आहेत.
एकाला जरा महागून मागच्या साईडनं सावली ह्या झाडाला असल्यामुळं ना महागून जरा आहे ना टकलं पडल्यावर झालंय त्याचं, त्याला ऊनच लागत नाही ना. हे का कसं झालंय आहे का, झालं करा नादखोळा. आणि आता मधुमालतीचा वेल बी आहे ना महाग, त्याची पानं गळून गेली होती पण आता चांगली ही झाल्या, तुम्हाला दाखवते. हो का, झपकाळला चांगला मधुमालती पण. कसा आहे मोरपंखी, थंडगार झाल्यात आताच, त्यांच्या जीवाला जरा उसक बरं वाटलं. मधुमालती बी आता चांगला फुललाय. हो का, झपकाळला. आणि उंबराचं पण नादखोळा झालेलं आहे. हो का, ही प्राजक्त उंबर. ती त्याची छटणी केली होती, ह्या मोराच्या पाकाच्या झाडाची छटणी केली होती महाग. हे काय ह्याची लय इग्नातनं वाचलंय ती, त्याला 7-8 ठिकाणं बदलल्या त्याची लावायची. त्याच्यामुळं ती अजून ह्या झाडांच्या आधीच आहे ती, भाऊ बहिणीनं ह्या झाडांच्या आधीच आहे ती. का चिमण्या दिवसभर चू 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 असते. चला मग, मस्तपैकी अजून बरंच काम असं आवरायचं राहिलेलं आहे भाऊ बहिणीनं. ऊन झालंय म्हणून झाडांना पाणी देऊन बसली. चला बाय बाय.